जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संविधान विरोधी घटनांच्या निषेधार्थ पलूस येथे 30 डिसेंबरला आरपीआयचा निषेध मोर्चा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भारतीय संविधान विरोधी महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या अनेक घटनांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका यांच्या वतीने सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी पलूस तहसील कार्यालयावरती संविधान सन्मानार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, तसेच परभणी प्रकरणातील कुंभिक ऑपरेशन मध्ये तेथील भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करून झालेल्या हत्येची सखोल चौकशी करून पोलिसांवरती कठोर कारवाई करावी। भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याने संसदेत तमाम आंबेडकर जनतेची माफी मागावी। तसेच मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना मोका लावून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व्हावी। महाराष्ट्रासह भारतभर होणाऱ्या संविधान विरोधी होत असलेल्या घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या सदर मोर्चातून केल्या जाणार आहेत। या मोर्चा संदर्भात तहसीलदार पलूस व पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने निवेदन दिले आहे। या सदर मोर्चात संविधान प्रेमी व लोकशाहीवादी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी पलूस तालुका अध्यक्ष बोधिसत्व माने, रिपब्लिकन पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशाल तिरमारे, तसेच सांगली जिल्हा माजी अध्यक्ष राजेश तिरमारे, मनोज ओवाळ, देविदास कोकळे, तसेच नितीन काळे, मधुकर कांबळे, अमित बनसोडे, वैभव रांजणे, प्रशांत कांबळे, संभाजी कांबळे, दीपक कांबळे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पलूस या ठिकाणी पलूसचे तहसीलदार, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक, पलूस पोलीस ठाण्याचे प्रमुख यांना आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन असं आहे की सोमवार दिनांक 30/12/2024 रोजी संविधान सन्मानार्थ मोर्चा पलूस या ठिकाणी आम्ही काढणार आहोत तहसीलदार कचेरीवरती। आज महाराष्ट्रासह भारतामध्ये संविधान विरोधी अनेक कृत्ये केलेले आहेत। त्या अनुषंगानं आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं भव्य असा मोर्चा, संविधान सन्मानार्थ मोर्चा असं आयोजन केलेलं आहे। तरी तालुक्यातील सगळ्यांनी या मोर्चाला उपस्थित राहावं असं मी पलूस तालुका अध्यक्ष या नात्यानं आवाहन करतो। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं पलूस तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सोमवार दिनांक 30/12/2024 रोजी पलूस तहसील कार्यालयावरती संविधानाच्या सन्मानार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भव्य असा मोर्चा आयोजित केलेला आहे। आणि हा मोर्चा प्रमुख मागण्यासाठी केलेला आहे। त्या मागण्या अशा आहेत की परभणी येथील जे घटना घडलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातील संविधान त्याची विटंबना करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं पोलीस कस्टडीमध्ये एका भीमसैनिकाला मारण्यात आलेला आहे, त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच पद्धतीनं बीडमधली घटना असेल किंवा देशभरातील ओव्हरऑल संविधानाच्या विरोधातील ज्या घटना आहेत, त्या घटनांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही मोर्चा आयोजन केलेला आहे। तरी पलूस तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाजाने व रिपब्लिकन पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवाव्या, अशा पद्धतीचं आवाहन मी पक्षाच्या वतीनं करतो।